झी 24 तास एक पाऊल पुढे। धुळ्यात तहसीलदार ईश्वर राणे यांना शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे। ईश्वर राणे यांनी महिलांची अश्लील वर्तणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय। स्टिंग ऑपरेशन करून त्यांचा पर्दाफाश करण्यात आलाय। एकूणच आज महिलांची अश्लील वर्तन केल्याचा आरोप थेट एका तहसीलदारावर ठेवण्यात आला आणि हा आरोप ठेवत सेना स्टाईल स्टिंग ऑपरेशन करून हे पर्दाफाश झाला आणि त्यानंतर चक्क एका शासकीय अधिकाऱ्याला मारहाणीचा प्रकार शिवसेनेच्या महिला आघाडीकडनं करण्यात आला। नेमकं यातलं तथ्य आणि सत्य तपासलं जाईल, पण अशा पद्धतीचं वर्तन का झालं याची कारणं ही तपासली जात आहेत। भरपूर दिवसापासून चाललेलं आहे असं। त्याच्यात ग्रामीण भागातल्या महिला असतील, आपल्या शहरातल्या महिला असतील, याला मला रंगे हात पकडायचं होतं। आपण पाहिला या महिलांचा उद्रेक नेमका कशा शब्दात होता। आपले प्रतिनिधी प्रशांत परदेशी आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत। प्रशांत, नेमकं या प्रकरणात काय घडलं होतं आणि नेमकी कुणावर कारवाई झाली आहे या प्रकरणात? याच्यातून हे जे संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार आहेत ईश्वर राणे यांच्याबद्दल लोकांमध्ये मोठा रोष होता आणि त्या संदर्भात महिलांचं आर्थिक शोषण आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं शोषण केलं जातं अशा तक्रारी शिवसेनेकडे प्राप्त झालेल्या त्या शिवसेनेच्या महिला आघाडीने राणे यांचं आधी स्टिंग ऑपरेशन केलं। त्याच्यात त्यांचा व्यभिचार हा कॅमेऱ्यामध्ये बंद करण्यात आला। त्याच्यानंतर राणे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात सैनिकांनी आणि महिलांनी जोरदार चोप दिलेला आहे। या प्रकरणात आता पोलिसांच्या ताब्यात राणेंना देण्यात आलेला आहे आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते या जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून आहेत आणि जे चित्रीकरण करण्यात आलेलं आहे राणेंच्या अश्लील चाळ्यांचं, त्याचं ते चित्रीकरण आता जिल्हाधिकाऱ्यांना दाखवण्याचं काम सुरू आहे। नक्कीच या सगळ्या संदर्भात आता काय कारवाई होते, दोषींवर कारवाई झालीच पाहिजे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।